हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. रुद्रांशने तान्याकडून नजर हटवत म्हटलं, बरं, समजा त्याने तुम्हालाच त्याच्या डिनरचा भाग बनवलं तर मग काय कराल तुम्ही? हे ऐकताच तान्याने पटकन वर पाहिलं आणि रुद्रांशकडे बघू लागली. रुद्रांश स्वतःला शांत दाखवत म्हणाला, ओ सॉरी, मला हे आधीच समजायला हवं होतं. नमन तर तुमच्या फॅमिली फ्रेंडचा मुलगा आहे. तो असं काही करेलच कसं? आणि तुम्हीही नमनला भेटायला घरी सांगूनच आला असाल, बरोबर ना? रुद्रांशचं बोलणं ऐकून तान्या पूर्णपणे गोंधळून गेली. तिला काहीच सुचत नव्हतं. त्याच्या काही गोष्टी विचित्र वाटत होत्या, तर काही अगदी खऱ्याही वाटत होत्या. खरंच तिने नमनला भेटायला येण्यापूर्वी घरी सांगायला हवं होतं. तान्या आपल्या विचारांत हरवली असतानाच रुद्रांश पुन्हा म्हणाला, बरं, थँक्यू हां, माझ्यासाठी तुमचा इतका मौल्यवान वेळ दिलात. आता मी निघतो, तुम्हीही जा. नमन तुमची वाट पाहत असेल आणि मला खात्री आहे त्याला खूप भूकही लागली असेल. इतकं बोलून तो हलकसं हसत तिथून निघून गेला. थोडं अंतर तो शांतपणे चालत गेला आणि अचानक धावत सुटला. तो धावत एका खोलीत पोहोचला, जिथे दिशा, विशाल आणि त्यांच्या ग्रुपमधील काही सदस्य हॉटेल स्टाफच्या वेशात आधीपासूनच उपस्थित होते. रुद्रांश घाईघाईने म्हणाला, गाईज, मला वाटत नाही मिसेस स्मिता वेळेवर पोहोचतील. आपण लगेच माहीकडे जायला हवं. तो बाहेर पडणार इतक्यात दिशा म्हणाली, सर थांबा, स्मिता मॅडम तर नमनच्या रूममध्ये पोहोचणारच आहेत. अडचण स्मिता मॅडम नाही तर तान्या मॅडम आहेत. त्या देखील त्याच रूमकडे जात आहेत. दोघी एकाच वेळी तिथे पोहोचल्या तर मोठी समस्या होईल. रुद्रांश दचकला, काय? नाही नाही, असं अजिबात होऊ देता कामा नये. मी आत्ताच तान्याला थांबवतो, असं म्हणत तो पुन्हा धावत तान्याकडे गेला. तान्या कॉरिडॉरच्या दिशेने वळणार इतक्यात रुद्रांशने तिचा हात धरून तिला मागे स्वतःकडे ओढलं. तान्या जवळजवळ पडणार होती, पण रुद्रांशने तिला सावरत आपल्या जवळ घेतलं. ती थेट त्याच्यावर येऊन आदळली. स्वतःला सावरत तान्या म्हणाली, रुद्र, ही काय पद्धत आहे? एवढी घाई कसली? ती पुढे काही बोलणार इतक्यात रुद्रांशने तिच्या ओठांवर अलगद आपले ओठ टेकवले. तो क्षण तान्यासाठी पूर्णपणे वेगळा होता. सुरुवातीला ती मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली, पण त्याच्या स्पर्शाची जाणीव होताच तिचे डोळे अलगद मिटले. काही क्षणांनी रुद्रांश हळूच मागे सरकला. तेवढ्यात त्याच्या कानात स्मिता मॅडमचा आवाज घुमला. तो आवाज शेजारच्या कॉरिडॉरमधून आणि त्याच्या ब्लूटूथ इयरपीसमधून येत होता. तान्याला तिच्या आईचा आवाज ऐकू जाऊ नये अशी त्याची इच्छा होती, कारण तसं झालं असतं तर ती लगेच त्या रूमकडे गेली असती. तान्या अजूनही स्तब्ध उभी होती. नजर खाली करून ती इकडे तिकडे पाहत होती. रुद्रांशने तिचा हात धरला आणि तिला समोरच्या खोलीत घेऊन गेला. दार लॉक करून तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला, आय एम सो सॉरी. मी तुमची परवानगी न घेता. क्षणभर थांबून तो हसत म्हणाला, विश्वास ठेवा, मला प्रेमाची ही लागणच झाली नसती जर तुम्ही इतक्या गोड नसता. हे ऐकून तान्याच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली. रुद्रांश आपलं हसू आवरत पुढे म्हणाला, आता तुम्हीच सांगा ना, गोड मन, निरागस चेहरा, गोड हसू, हे सगळं माझ्याकडे असूनही तुमची नजर माझ्यावरच का पडत नाही? हे ऐकून तान्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत हसू लागले. रुद्रांश तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, असंच मनापासून हसत राहा. उदासी आणि खोटं हसू तुमच्या चेहऱ्यावर अजिबात शोभत नाही. प्रत्येक गोष्ट आवडण्यालाही एक मर्यादा असते तान्या, पण एकटी तुम्हीच अशी आहात ज्यांच्यावर मी मनापासून आणि मर्यादेपलीकडे प्रेम केलं आहे. तान्याला काय बोलावं हेच समजेना.
तिच्या परिस्थितीने आणि तिच्या मजबुरींनी तिला बांधून ठेवलं नसतं, तर ती आज आपल्या मनातील प्रत्येक भावना त्याच्यासमोर मोकळेपणाने व्यक्त केली असती. तिचं मन मोठ्याने ओरडून त्याला सांगू इच्छित होतं की तीही त्याच्यावर प्रेम करते. हे प्रेम कधी आणि कसं झालं हे तिलाही माहीत नव्हतं. पण एक गोष्ट नक्की होती, ती देखील रुद्रांशच्या प्रेमात पडली होती. शेवटी आपल्या भावनांसमोर हार मानत तान्या पुढे आली. ती पायांच्या बोटांवर उभी राहिली आणि अलगद रुद्रांशच्या ओठांवर चुंबन दिलं. तान्याच्या या कृतीने रुद्रांश पूर्णपणे आश्चर्यचकित झाला. तो काही समजून घेण्याआधीच तान्या पटकन मागे सरकली. नजर चुकवत म्हणाली, सॉरी, ते माझ्याकडून चुकून झालं. एक चूक माझीही माफ व्हायला हवी ना. रुद्रांश भानावर येत आपल्या ओठांना हलकासा स्पर्श करत हसला. चूक? एक काय, अशा हजारो लाखो चुका मला मान्य आहेत. उलट मी तर म्हणेन, अशी चूक रोज करत जा. तान्याने स्वतःच्या भावना आवरत त्याच्याकडे न पाहता म्हटलं, मला आता निघायला हवं. नमन माझी वाट पाहत असतील. असं म्हणत ती वळून निघू लागली. तिला जाताना पाहत रुद्रांश म्हणाला, तुम्हाला आतून कोणती गोष्ट बांधून ठेवते हे मला माहीत नाही, पण तुमच्या प्रत्येक काळजीत मला माझ्यासाठीच प्रेम जाणवतं. क्षणभर थांबून तान्याने त्याचं बोलणं ऐकलं आणि काहीही न बोलता तिथून निघून गेली. दरम्यान स्मिता मॅडम काही लोकांना सोबत घेऊन निर्धास्तपणे नमनच्या रूममध्ये शिरल्या. खोलीत पूर्ण अंधार होता. त्या अंधारात माहीचा आवाज ऐकू येत होता. स्मिताजी घाबरून जातात. त्यांच्यासोबत आलेले लोक लगेच खोलीतील दिवे लावतात. दिवे लागताच नमन नशेतच वळून म्हणाला, अरे कोण आहे रे? जो कोणी दिसतोय तो बिनधास्तपणे खोलीत घुसत आहे. तो एवढं म्हणताच स्मिताजींनी त्याच्या गालावर जोरदार चपराक लगावली आणि त्याच वेळी नमनला दूर नेताच माही भीतीने स्वतःला ब्लँकेटमध्ये गुंडाळून बेडच्या कोपऱ्यात जाऊन बसली. सुदैवानं माही पूर्णपणे सुरक्षित होती. नमनने अजून तिच्यावर कोणतीही मर्यादा ओलांडली नव्हती. मात्र भीतीने ती अक्षरशः थरथरत होती आणि सतत रडत होती. तिच्या मनातला जुना भय पुन्हा एकदा जागा झाला होता. स्मिताजी सोबत आलेल्या माणसांना म्हणाल्या, याला घेऊन गाडीत टाका, नंतर याचं काय करायचं ते मी ठरवते. ते लोक नमनला घेऊन गेले. त्यानंतर स्मिताजी माही जवळ गेल्या. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या, बाळा तू ठीक आहेस ना? माही लगेच त्यांना मिठी मारून रडत म्हणाली, थँक्यू आंटी, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही वेळेवर आला नसतात तर. पुढे बोलतानाच तिचा आवाज अडखळला आणि तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. स्मिताजी तिला शांत करत म्हणाल्या, मी आले आहे ना, आता घाबरण्याची काहीच गरज नाही. चल माझ्यासोबत. त्या माहीला घेऊन निघाल्या. पण काही पावलं चालताच माहीला चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. स्मिताजींनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांना एकट्यांना शक्य नव्हतं. त्यांनी सोबतच्या लोकांच्या मदतीने माहीला सुरक्षितपणे गाडीत बसवलं. गाडीत बसताच त्या ड्रायव्हर आणि इतरांना म्हणाल्या, दोन्ही गाड्या रत्नागिरीच्या कॉटेजकडे घेऊन चला. रात्र बरीच झाली होती. माही अजून घरी पोहोचली नव्हती. हे कळल्यावर मिस्टर कपूर चिंतेत पडले. त्यांनी अनेक वेळा तिच्या फोनवर कॉल केला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी आहानला फोन लावला. आहानने फोन उचलताच मिस्टर कपूर घाईघाईने म्हणाले, आहान, माही अजून घरी आली नाही रे. त्यांचं चिंताग्रस्त बोलणं ऐकून आहानही क्षणभर घाबरला, पण स्वतःला सावरत तो म्हणाला, डॅड शांत व्हा, ती येईल. जाण्यापूर्वी तिने सांगितलं होतं ना ती कुठे जात आहे? मिस्टर कपूर म्हणाले, हो, ती तिची मैत्रीण तान्याला भेटायला तिच्या अपार्टमेंटमध्ये जात असल्याचं सांगून गेली होती.
आहान सुटकेचा निश्वास टाकत म्हणाला, अच्छा, मग काळजी करू नका. तुम्ही शांतपणे झोपा. मी चौकशी करतो. रात्र खूप झाली आहे. कदाचित ती तान्याच्या घरीच थांबली असेल. घाबरू नका डॅड. तान्या मिस्टर आर्यनची धाकटी बहीण आहे. माही तिथे सुरक्षित असेल. हे ऐकल्यावर मिस्टर कपूर थोडे शांत झाले. मात्र आहानच्या मनात काळजी वाढत होती, कारण माहीचा फोन बंद येत होता. दरम्यान तान्या त्या खोलीकडे गेली. बाहेर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची गर्दी पाहून तिची पावलं थांबली. तिच्या मागून येणारा रुद्रांश मात्र संपूर्ण परिस्थिती समजून गेला. त्याने चेहऱ्यावर मास्क लावला आणि थोड्या अंतरावर उभा राहिला. तान्याने स्टाफला विचारलं, एक्सक्यूज मी, ही रूम मिस्टर नमन समरवाल यांच्या नावाने बुक होती ना? स्टाफ म्हणाला, हो मॅडम, पण मिस्टर समरवाल एका मुलीशी जबरदस्ती करताना आढळले. त्या मुलीच्या कुटुंबातील काही लोक आले आणि त्यांना पकडून घेऊन गेले. हे ऐकून तान्या हादरली. अचानक तिला स्ट्रेंजरने सांगितलेली गोष्ट आठवली. तिने क्षणाचाही विलंब न करता तिथून निघून गेली. दुसरीकडे रुद्रांश दिशाकडे पोहोचला. दिशाने माहीच्या बॅगेतून फोन काढून त्याला देत म्हणाली, मिस्टर कपूर आणि आहान सर यांचे खूप मिस कॉल आहेत. रुद्रांशने माहीच्या फोनवरून दोघांनाही मेसेज केला. फोनची बॅटरी कमी आहे. रात्र खूप झाली आहे, म्हणून मी तान्यासोबत तिच्या घरीच थांबले आहे. दिशा म्हणाली, सर, तुम्हाला नाही वाटत आपण या प्रकरणात जास्तच अडकत चाललो आहोत? कुणाचं मन दुखावलं गेलं तर? रुद्रांश गंभीरपणे म्हणाला, मलाही याची भीती वाटते दिशा, पण हा धोका पत्करणं गरजेचं आहे. एकदा सगळं सत्य समोर आलं की सर्व काही ठीक होईल. तू इथलं पहा, मी निघतो. दिशाने मान हलवली. कॉरिडॉरमधून जाताना तान्याची पुन्हा रुद्रांशची भेट झाली. त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. तिने त्याला हाक मारली, रुद्र, रुद्र. रुद्रांशने आजूबाजूला पाहिलं. तिचा हात धरला आणि तिला पार्किंगमध्ये घेऊन गेला. पार्किंगमध्ये पोहोचल्यावर तान्या म्हणाली, असा मास्क घालून का फिरत आहेस आणि एवढ्या घाईत तिथून का निघालास? रुद्रांश तिच्या अगदी जवळ जात हळूच म्हणाला, तुझ्या ओठांचा स्पर्श माझ्या ओठांवर कायम राहावा म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. तान्या त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याचं बोलणं संपताच ती लाजून नजर खाली करू लागली. रुद्रांश हसत म्हणाला, अरे वा, डॉक्टरांनाही लाजता येतं बरं. तान्या घाईघाईने म्हणाली, ठीक आहे, बाय, मला घरी जायचं आहे. रुद्रांश मुद्दाम अनभिज्ञ असल्यासारखं म्हणाला, घरी आत्ताच तर नमनला भेटायला आली होतीस. त्याच्याशी लग्न मोडायचा विचार तर नाही ना? तान्या त्रासलेल्या स्वरात म्हणाली, रुद्र, कृपया आता मला अशा फालतू गोष्टी नकोयत. रुद्रांश कारचं दार उघडत म्हणाला, चला सोबत जाऊया, प्रवासही सुंदर होईल आणि सोपाही. तान्या हलकसं हसली आणि कारमध्ये बसली. गाडी चालवत असताना रुद्रांश म्हणाला, काही दिवसातच तुझी आणि माहीची खूप छान मैत्री झाली आहे. तान्या म्हणाली, हो, माही खूप चांगली आणि शांत मुलगी आहे. कदाचित आयुष्यातील जखमांनीच तिला इतकं शांत बनवलं आहे. रुद्रांश म्हणाला, का? तिच्यासोबत असं काय घडलं? मला तर ती खूप कठोर वाटते. आहान तिच्यावर जीवापाड प्रेम करतो हे माहीत असूनही ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते. आणि तान्या त्याचं बोलणं तोडत म्हणाली, तसं नाही, ती हवं तर आहानसोबत पुढे जाऊ शकते. पण काय? रुद्रांशने विचारलं. तान्याने डोळे मिटून खोल श्वास घेतला आणि म्हणाली, आहानच्या मोठ्या भावाने तिच्यासोबत खूप चुकीचं केलं होतं. तिच्यावर बलात्कार झाला होता. हे सांगताना तिला खूप अवघड जात होतं. रुद्रांश हादरून म्हणाला, काय? नवऱ्यानेच? हे कसं शक्य आहे? मग तान्याने त्याला सगळं सांगितलं.
माहीचं आहांच्या मोठ्या भावाशी झालेलं लग्न, त्यानंतर तिच्या वडिलांचा मृत्यू आणि मग तिच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या भयानक घटना. ती पुढे म्हणाली, माही आजही त्या धक्क्यातून बाहेर आलेली नाही. म्हणूनच ती स्वतःला आहांच्या लायकीची समजत नाही. तिला वाटतं की ती आयुष्यभर त्याच्यावर ओझं ठरेल. तान्या बोलत होती, पण रुद्रांच्या मनात मात्र फक्त माहीचाच विचार सुरू होता. तान्याच्या ऐवजी माहीला तिथे पाठवून त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली होती. दरम्यान माहीला शुद्ध आली. तिने स्वतःला एका अनोळखी ठिकाणी पाहिलं. घाईघाईने कपडे नीट करत ती बाहेर पडू लागली. खोलीबाहेर येताच तिला नमन आणि स्मिताजी यांच्यातील जोरदार वाद ऐकू आला. ती शांतपणे दरवाजाजवळ उभी राहत त्यांचं बोलणं ऐकू लागली. स्मिताजी म्हणत होत्या, बरं झालं तू स्वतःच कबूल केलंस की तू तिथे माहीसाठी नाही तर तान्यासाठी गेला होतास. मला हे आधीपासूनच माहिती होतं की माही तिथे चुकून पोहोचली होती. तुला तुझ्या कृत्याची शिक्षा नक्की मिळेल आणि पुढे तुझ्याबाबत काय करायचं हे माहीच ठरवेल. नमन हसत म्हणाला, काय झालं? म्हाताऱ्या झालात म्हणून तुमचं तारुण्य विसरलात का? सांगू का सगळ्यांना त्या मुलीबद्दल जी काही दिवसांपूर्वीच फॅशन इंडस्ट्रीत आली आणि एका रात्रीत बदनाम झाली होती? हे ऐकताच स्मिताजी ओरडल्या, नमन, विसरू नकोस की तू कोणाशी बोलत आहेस. नमन गर्वाने म्हणाला, कसं विसरेन? ज्या श्रीने तुमची मदत केली तिची जागा घेऊन तिच्या पतीची दुसरी पत्नी बनलात तुम्ही. स्वतःचं आणि तुमच्या दोन्ही मुलांचं भलं हवं असेल तर मला सुखरूप जाऊ द्या, नाहीतर उद्या सकाळी तुमच्या मुलांना त्यांच्या खऱ्या वडिलांचं आणि तुमच्या भूतकाळाचं सत्य कळेल. हे ऐकता स्मिताजींनी आपल्या माणसांकडे पाहिलं. त्या शांतपणे म्हणाल्या, याला जाऊ द्या. एवढं बोलून त्या बाहेर पडू लागल्या. पण अचानक त्यांची नजर समोर उभा असलेल्या माहीवर गेली. माही त्यांच्या दिशेने आश्चर्य आणि गोंधळलेल्या नजरेने पाहत उभी होती. स्मिताताईंच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. त्यांनी माहीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि दुसऱ्या खोलीकडे निघून गेल्या. नमन मात्र स्मिताताईंना जाताना पाहून हसत होता. माही त्यांच्या मागे जाण्यासाठी वळणार इतक्यात नमन तिच्याकडे पाहत म्हणाला, तसं पाहिलं तर तूही काही कमी सुंदर नव्हतीस. अंधारात तुला नीट पाहता आलं नाही. आपण दोघंही एकत्र मज्जा करू शकलो असतो. पण हरकत नाही, पुढच्या वेळी. सध्या मात्र माझी नजर माझ्या होणाऱ्या डॉक्टर मॅडमवर आहे. हे ऐकताच माही संतापाने नमनकडे गेली. त्याच्या दोन्ही पायांच्या मध्ये जोरदार लाथ मारत ती म्हणाली, खूप हौस आहे ना तुला मज्जा करण्याची. आता बघ करून दाखव मज्जा. तुला तान्याकडे नजर वर करून पाहण्याच्या लायकीचंही ठेवणार नाही. ती ना कधी तुझी होती ना कधी होणार आहे. नमन वेदनेने तडफडत जमिनीवर बसला. पण माही इथेच थांबली नाही. तिने त्याचा पाय आपल्या पायाखाली दाबला आणि पूर्ण ताकद लावून दोन्ही हातांच्या मदतीने त्याचा पाय दुसऱ्या दिशेला वळवला. नमन वेदनेने किंचाळत राहिला. पण त्या क्षणी त्याचं ऐकणारं तिथे कोणीच नव्हतं. शरीराचा कोणता भाग सावरावा हेच त्याला समजत नव्हतं. आजूबाजूला उभे असलेले मुलंही माहीला एकदाही अडवायला पुढे आले नाहीत. सगळे शांतपणे उभे राहून तिचा राग पाहत होते. माहीने दोन्ही हात झटकले आणि म्हणाली, तसं पाहिलं तर धन्यवाद. एका नीच माणसामुळे मी स्वतःलाच विसरून गेले होते. पण दुसऱ्या एका नीच माणसामुळे आज कित्येक वर्षांनी मला पुन्हा स्वतःची ओळख झाली. हे बोलून माहीने एकदा सगळ्यांकडे पाहिलं आणि स्मिताताईच्या खोलीकडे निघून गेली. माही गेल्यानंतर ते सगळे मुलं नमनला हॉस्पिटलमध्ये सोडण्याचा विचार करत होते. पण त्याआधी एकामागून एक त्याच्यावर आपला राग काढू लागले. इकडे माही स्मिताताईंच्या खोलीत पोहोचली आणि म्हणाली, आंटी, तुम्ही त्याला असं कसं जाऊ दिलत? तुम्हाला चांगलं माहिती आहे तो तान्यासोबत काय करणार होता. स्मिताताईंनी माहीकडे पाहिलं
आणि शांतपणे विचारलं, माही फक्त मिस्टर कपूर आणि तान्यासाठी तू आहानचं आयुष्य धोक्यात घालू शकशील का? माही गोंधळून म्हणाली, आंटी हा कसला प्रश्न आहे? स्मिताताईंनी तिला जवळ बसण्याचा इशारा केला आणि म्हणाल्या, हा प्रश्न नाही ग, तुझ्या प्रश्नाचंच उत्तर आहे. फक्त ताण्यासाठी मी नंदिनीताईंच्या संपूर्ण कुटुंबाला धोक्यात घालू शकत नाही. तुला फक्त नमन दिसतो आहे, पण मला त्याच्या मागे लपलेला धोका दिसतो आहे. माही त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली, धोका? कसला धोका? आणि या नंदिनीताई कोण आहेत? स्मिताताईंनी त्यांच्या भूतकाळाशी संबंधित जवळजवळ सगळ्या गोष्टी माहीला सांगितल्या. ते सगळं ऐकून माही पूर्णपणे हादरून गेली. स्मिताताईंनी तिच्या हातावर स्वतःचा हात ठेवला आणि म्हणाल्या, माही, ही गोष्ट मी आजवर कोणालाही सांगितलेली नाही. तू पहिली व्यक्ती आहेस जिला मी स्वतःहून माझ्याबद्दल इतकं सांगितलं आहे. माहिती आहे का? माहीने घाबरत विचारलं. का आंटी? आणि त्यावेळी स्मिताताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत उत्तर दिलं, गप्पा मारताना मिनलकडून तुझ्याबद्दल बरंच काही समजलं होतं. ती मला आहानबद्दल सांगत होती, पण बोलता बोलता तुझ्यासोबत जे काही घडलं होतं तेही तिने सांगितलं. माहीने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. स्मिताताईंनी होकारार्थी मान हलवली आणि पुढे म्हणाल्या, माझा गैरसमज करून घेऊ नकोस बाळा. मी फक्त वयानेच नाही तर अनुभवानेही तुझ्यापेक्षा मोठी आहे. माझं ऐक, आहानचा हात धर आणि आयुष्याला दुसरी संधी दे. कारण आयुष्य प्रत्येकाला दुसरी संधी देत नाही. तू नशीबवान आहेस की आयुष्याने तुला आहानच्या रूपाने पुन्हा एक संधी दिली आहे. स्वतःचं आणि आहानचं आयुष्य सुंदर बनव. माहीच्या डोळ्यात अश्रू आले. ती फक्त नकारार्थी मान हलवू शकली. स्मिताताई म्हणाल्या, स्वतःसाठी नाही तरी आहान आणि मिस्टर कपूरसाठी तरी एकदा धाडस करून पुढे ये. ते दोघेही फक्त तुझंच भलं इच्छितात. क्षणभर विचार करून त्या पुढे म्हणाल्या, एक मिनिट, असं तर नाही ना की आता तुला आहान आवडतच नाही? तुझ्या मनात त्याच्याबद्दल काहीच भावना उरल्या नाहीत? जर तसं असेल तर तू दुसऱ्या कोणासोबतही? त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच माही म्हणाली, असं काहीच नाही आंटी. आहानपेक्षा चांगला दुसरा कोणी असू शकत नाही. माझ्या मनात आहानशिवाय दुसऱ्या कुणासाठी कधीच भावना नव्हत्या आणि कधीही असणारही नाहीत. हे बोलताच माहीला स्वतःच्या शब्दांची जाणीव झाली. तिने लाजून मान खाली घातली. स्मिताताई हसल्या आणि म्हणाल्या, संपूर्ण जगासाठी मी आणि केशवजी नवरा बायको आहोत, पण या नात्याचं खरं स्वरूप फक्त आम्हा दोघांनाच माहिती आहे. 4 मुलांचे आई वडील असण्याव्यतिरिक्त आमच्यात दुसरं कोणतंही नातं नाही. म्हणून एकदा आहानसोबतच्या भविष्यासाठी मनापासून विचार कर. तुझ्यासोबत काहीच संपलेलं नाही. अजूनही जर तू भूतकाळालाच धरून बसलीस तर काही वर्षांनी तुझ्याकडे पश्चातापाशिवाय काहीही उरणार नाही. ना काळ ना आहान. माहीने धाडस करून उत्तर दिलं, मी प्रयत्न करेन आंटी. ती एवढं म्हणताच एक मुलगी खोलीत आली आणि म्हणाली, मग फोन उचला आणि प्रयत्न सुरू करा. ती दुसरी कोणी नसून दिशा होती. दिशाला तिथे पाहून माही आश्चर्याने म्हणाली, दिशा, तू इथे? हे सगळं काय चाललंय? मला काहीच समजत नाही. दिशाने माहीच्या फोनवरून आहानला कॉल लावला आणि फोन तिच्या हातात देत म्हणाली, जे कित्येक वर्षांनी समजलं आहे ते आता पूर्ण करा. माहीने फोनच्या स्क्रीनकडे पाहिलं. समोर आहान होता. आहानने काळजीने विचारलं, माही, तू ठीक आहेस ना? एवढी रात्र झाली आहे, अजून झोपली नाहीस? काही अडचण आहे का? आणि त्यावेळी त्याचा काळजीने भरलेला आवाज ऐकताच माहीच्या डोळ्यात पाणी आलं.
ती अडखळत म्हणाली, आहान? मी म्हणजे? आहान शांतपणे म्हणाला, रिलॅक्स माही, शांत हो आणि हळूहळू सांग, मी ऐकतो आहे. माहीने डोळे मिटले, एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मला जगायचं आहे आहान. तुझ्यासोबत पाहिलेलं प्रत्येक स्वप्न तुझ्यासोबत जगायचं आहे. लवकर परत ये, मला तुझी खूप गरज आहे. तिकडे आहान तिचं बोलणं ऐकून पूर्णपणे स्तब्ध झाला होता. माहीच्या तोंडून हे शब्द ऐकून त्याचा स्वतःच्या कानांवरच विश्वास बसत नव्हता. आहान आश्चर्याने म्हणाला, माही, तू ठीक आहेस ना? तू माझी थट्टा तर करत नाहीस ना? खरंच बोलते आहेस ना? माही त्यांचं बोलणं ऐकून रडत रडत हसली आणि म्हणाली, यावेळी लवकर आला नाहीस तर मी दुसऱ्या कुणाशी लग्न करून टाकेन. मग बस माझी आठवण काढत आणि तुझी बेसुरी गाणी ऐकत रडत राहा. आहान घाईघाईने म्हणाला, नको नको प्लीज, मी येतोय, माझी वाट बघ. माही हसत म्हणाली, वाट बघेन, लवकर ये. एवढं बोलून तिने फोन ठेवला. तिकडे आहान तसाच उभा असताना पलंगावर कोसळला. काहीतरी विचार करत त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं आणि ते हसू हळूहळू अधिकच खुलत गेलं. त्या क्षणी तो किती आनंदी होता हे कदाचित त्यालाही शब्दात सांगता आलं नसतं. इकडे माहीने फोन ठेवताच ती स्मिता यांच्या मिठी चिरून रडू लागली. स्मिता तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या, आता का रडतेस? आता सगळं काही चांगलंच होणार आहे. थोड्या वेळाने स्मिता माहीला सोबत घेऊन आर्यन मेन्शनमध्ये आल्या. दुसऱ्या दिवशी विक्रांतने नित्या आणि वंशसाठी नवीन कपडे मागवले. वंश विक्रांतसोबत दुसऱ्या खोलीत तयार व्हायला गेला. थोड्याच वेळात नित्या तयार होऊन खाली हॉलमध्ये आली. विक्रांत आधीपासूनच तिची वाट पाहत बसला होता. जिन्यावरून तिच्या पावलांचा आवाज ऐकून त्याने मागे वळून पाहिलं आणि तिच्याकडे पाहतच राहिला. नित्या त्याच्या जवळ येत म्हणाली, वंश कुठे आहे? भानावर येत विक्रांत म्हणाला, हो वंश काकांसोबत बाहेर खेळतोय. नित्या शांत उभी राहिली. विक्रांत तिच्याकडे पाहत म्हणाला, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. नित्या हसत म्हणाली, धन्यवाद या सुंदर ड्रेससाठी. विक्रांत तिचे केस हलकेच नीट करत म्हणाला, मी तुमच्या ड्रेसचं नाही तुमचं कौतुक केलं. तुमच्यामुळे हा ड्रेस आणखी सुंदर दिसतोय. चला निघूया. असं म्हणत त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिला सोबत घेऊन बाहेर पडला. नित्या फक्त त्याच्याकडेच पाहत राहिली. विक्रांतचं अचानक इतकं प्रेमळ आणि नम्र वागणं तिला थोडं वेगळं पण खूप छान वाटत होतं. दोघेही लवकरच घरी पोहोचले. गाडीतून उतरल्यावर विक्रांतने एकदा संपूर्ण बाग, घर आणि आजूबाजूचा परिसर पाहिला. संपूर्ण घर नववधूसारखं सजवलं होतं. नित्याही हे सगळं पाहून भारावून गेली. विक्रांत श्रीमंत घरातून आहे हे तिला माहिती होतं, पण इतक्या भव्य स्वागताची तिने अजिबात कल्पना केली नव्हती. उलट विक्रांतचे आई वडील तिला आणि वंशला स्वीकारतील की नाही याचीच तिला भीती होती. विक्रांतने वंशला उचलून घेतलं, पुन्हा नित्याचा हात धरला आणि तिला घेऊन घराच्या दिशेने चालू लागला. दाराजवळच त्यांना मिसळ खुराना भेटले. विक्रांत, नित्या आणि वंशला एकत्र पाहताच ते मोठ्याने म्हणाले, जुही, आंटीला सांग भाऊ आणि बहिणी आले आहेत. जुही जी त्यांच्या घरात काम करत होती ती धावत आत गेली. मिसळ खुराना दोघांना थांबवत म्हणाले, इथेच थांबा, आधी मॉम येऊ द्या. नित्या पुढे जाऊन त्यांच्या पाया पडली. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि एक कटाक्ष विक्रांतकडे टाकला. वंशही विक्रांतच्या मांडीवरून खाली उतरला आणि आईच्या मागे जाऊन उभा राहिला. विक्रांत त्याला म्हणाला, हे तुझे आजोबा आहेत. मिस्टर खुरानांनी वंशला उचलून घेतलं आणि हसत म्हणाले, आशा आहे तुझी आई तुझ्या बाबांनाही थोडे चांगले संस्कार शिकवेल. ज्युनियर
त्यानंतर त्यांनी नित्याकडे पाहत प्रेमाने म्हटलं, घरी स्वागत आहे बाळ. त्यांचा साधा आणि प्रेमळ स्वभाव पाहून नित्या हसली. थोड्याच वेळात मिसेस खुरानांनी तिघांची आरती करून काही पारंपरिक विधी पूर्ण केले आणि त्यांचं घरात स्वागत केलं. घरात प्रवेश करताच नित्याने नीतूजींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. यावेळी वंशसोबत विक्रांतही त्यांच्या पाया पडला. विक्रांत वंशला म्हणाला, या तुझ्या आजी आहेत. हे पाहून नीतूजी आश्चर्यचकित झाल्या. मिसेस खुराना हसत म्हणाले, काय बात आहे ज्युनियर, तुमचे बाबा तर फार लवकर शिकले. आणि नित्या बाळा? ते पाहून अंशच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मिनलच्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता. हळूहळू तिची झोप उघडली हे पाहताच अंशने लगेच डोळे मिटले. मिनलने डोळे उघडून अंशकडे पाहिलं. तो अगदी शांतपणे झोपलेला होता. मिनल त्याच्या दाढीत अलगद बोट फिरवत म्हणाली, आय लव्ह यू अंश. अंशने तिला आपल्या मिठीत घेत हळूच म्हणाला, आय लव्ह यू टू बटरफ्लाय. मिनलच्या संपूर्ण शरीरात वेदना होत होत्या. त्यामुळे तिच्या तोंडून नकळत एक कळवळलेला आवाज बाहेर पडला. अंश तिची थट्टा करत म्हणाला, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? मिनल रागाने म्हणाले, माझं पूर्ण शरीर मोडून काढलंय आणि आता विचारताय काही प्रॉब्लेम आहे का? हो आहे. अंशने तिला हलकेच पुन्हा अंथरुणावर झोपवत स्वतः तिच्यासमोर येत हसून म्हटलं, काही हरकत नाही, पुढच्या वेळी आपण सोफ्यावर ट्राय करू. मिनल त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली, अय्या किती बेशरम आहात तुम्ही. अंश चला बाजूला व्हा, मला फ्रेश व्हायचं आहे. अंश तिच्या बाजूला जाऊन झोपला आणि म्हणाला, एक गुड न्यूज आहे. मिनल उत्साहाने त्याच्या छातीवरती हात ठेवत म्हणाली, काय, तान्या दीदीच्या एंगेजमेंटची डेट ठरली का? अंश हसत म्हणाला, सध्या तरी ती फक्त एक बातमी आहे. वेळ आली की ती गुड न्यूजही होईल. पण आताची गुड न्यूज म्हणजे तुझ्या पहिल्या क्रश विक्रांत खुरानाचं लग्न झालंय. मिनल आश्चर्याने म्हणाली, काय, कधी आणि कोणाशी? अंश म्हणाला, थांब फक्त एवढंच नाही, त्याला वंश नावाचा एक मुलगाही आहे. मिनल हसत म्हणाली, खरंच? तो खूप क्यूट आहे का? अंश तिच्याकडे निरागसपणे पाहत म्हणाला, बटरफ्लाय, तुझा प्रश्न असा असायला हवा होता की त्याला मुलगा कसा आहे आणि तू काय विचारते आहेस? तर त्यावेळी मिनल हसून म्हणाली, अंश, ती त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे. त्यांना योग्य वाटेल तेव्हा ते स्वतः आपल्याला सांगतील. त्यांनी कधीच माझ्या वैयक्तिक आयुष्यामुळे मला जज केलं नाही. मग आज मी त्यांना कसं जज करू? अंश तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत म्हणाला, तुझी विचारसरणीच तुला अजून सुंदर बनवते बटरफ्लाय. आणि त्यावेळी हे ऐकून मिनल हलकंसं हसली. इकडे नित्याने सर्वांसाठी खीर बनवून डायनिंग टेबलवर वाढली. वंश मिस्टर कपूर आणि नीतूजींसोबत खूप लवकर मिसळला होता. नीतूजी स्वतःच्या वाटीतली खीर वंशला भरवत नित्याला म्हणाल्या, नित्या, विक्रांत खोलीत गेला आहे, तू ही खीर त्याला तिथेच देऊन ये. असं म्हणत त्यांनी नित्याला विक्रांतची खोली दाखवली. नित्याने एका बाऊलमध्ये खीर घेतली आणि विक्रांतच्या खोलीकडे निघाली. दार उघडून ती आत गेली, पण विक्रांत तिला खोलीत कुठेच दिसला नाही. तिने खिरीचा बाऊल कॉफी टेबलवर ठेवायला आणि परत निघू लागली. इतक्यात बाथरूममधून फ्रेश होऊन फक्त टॉवेल कमरेभोवती गुंडाळलेला विक्रांत बाहेर आला. त्याला पाहताच नित्या जागच्या जागी थिजून उभी राहिली. ती घाबरत आणि अडखळत म्हणाली, सॉरी, मी चुकून. खरं तर आईंनी तुला खीर द्यायला सांगितली होती. तुम्ही खोलीत दिसलात नाही म्हणून मी आत आले. सॉरी, आता पुन्हा असं होणार नाही. विक्रांत तिच्या जवळ येत तिच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, का पुन्हा का येणार नाही? स्वतःच्या खोलीत येण्यासाठीही कुणी घाबरतं का? विक्रांतला अशा अवस्थेत समोर उभं पाहून नित्याने लाजून डोळे मिटले. विक्रांत तिच्याकडे हसत म्हणाला, काय झालं,
लाज वाटते, माझी भीती वाटते की या जबरदस्तीच्या लग्नामुळे तुम्ही माझा तिरस्कार करू लागलात. नित्याने लगेच डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, असं काहीच नाही विक्रांतजी, फक्त सगळंच इतकं अचानक बदललं आहे. मला काहीच समजत नाहीये. मी तुम्हाला अजून नीट ओळखतही नाही. माझ्यासाठी सगळंच अगदी नवीन आहे. एवढं बोलून नित्या नजर चुकवत तिथून निघून जाऊ लागली. विक्रांतने तिला आवाज दिला, नित्या. नित्या थांबली. विक्रांत तिच्या जवळ जाऊन तिचा हात हातात घेत म्हणाला, नित्या, मी तुला असं म्हणू शकत नाही की तू मला फक्त मित्र समज, कारण अनेक वर्षांपूर्वीचं नातं आपलं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं होतं. पण एवढं नक्की सांगू शकतो की मी एक चांगला जीवनसाथी बनण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि एखादा साथीदार तेव्हाच चांगला ठरतो जेव्हा दुसरा साथी त्याच्या अगदी छोट्याशा प्रयत्नालाही साथ देतो. तर सांग, देशील ना माझी साथ? नित्या शांत उभी राहून फक्त विक्रांतकडे पाहत होती. त्याचे शब्द तिच्या हृदयाचे ठोके वाढवत होते. काही क्षणांनी विक्रांत म्हणाला, ठीक आहे, तुला संध्याकाळपर्यंत वेळ देतो. शांतपणे विचार कर. काही उत्तर मिळालं तर मला सांग. असं म्हणत त्याने तिचा रस्ता मोकळा केला. नित्याने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि तिथून निघून गेले. तिच्या गेल्यानंतर विक्रांतही कपडे बदलण्यासाठी आपल्या खोलीत गेला. इकडे विक्रांतच्या लग्नाची बातमी कळताच आहान, विवान आणि वाणी भारतात परतण्यासाठी निघाले. सगळ्यांनाच माहिती होतं की मिनल अंशसोबत आहे, त्यामुळे तीही त्याच्यासोबतच येणार होती. अंश आणि मिनल नाश्ता करत होते. तेवढ्यात दारावर टकटक झाली. अंशने दरवाजा उघडला तर हॉटेलमधील एक कर्मचारी हातात एक पर्स घेऊन उभा राहिला होता. तो म्हणाला, सर, हे मॅडमसाठी आलं आहे. अंशने पार्सल घेतलं, दरवाजा बंद केला आणि ते मिनल समोर ठेवत म्हणाला, हे तुझ्यासाठी आलं आहे. आधी नाश्ता पूर्ण कर, मग बघ काय आहे. मिनलने होकारार्थी मान हलवली. नाश्ता झाल्यावर तिने बॉक्स उघडला. त्यातून एक सुंदर ड्रेस बाहेर काढत ती आनंदाने म्हणाली, वाव, किती सुंदर आहे. तो मॅजेंटा रंगाचा ऑफ शोल्डर एलाइन गाऊन होता. तो खास मिनलसाठीच तयार केला होता. हे पाहताच कोणालाही जाणवलं असतं की मिनलच्या तोंडून वाव ऐकताच अंश तिच्याकडे वळला. त्याची नजर बॉक्समधल्या कार्डावर पडली. त्याने कार्ड उचलून वाचलं. मिनलने ड्रेस स्वतःवर धरत विचारलं, कसा दिसतोय मी? अंश? क्षणाचाही विलंब न लावता अंशने तिच्या हातातून ड्रेस हिसकावून घेतला आणि कठोर आवाजात म्हणाला, फालतू आहे. इतकं बोलून त्याने लायटरने ड्रेस अनेक ठिकाणी जाळायला सुरुवात केली. मिनल घाबरत म्हणाली, अंश, तुम्ही हे काय करताय? अंश निर्विकारपणे म्हणाला, हा ड्रेस तुझ्यासाठी नाही. मिनल आश्चर्याने म्हणाली, पण अंश, बॉक्सवर तर माझंच नाव लिहिलं आहे. ड्रेसचे तुकडे करत अंश म्हणाला, आणि त्या कार्डचं काय? त्या कार्डमध्ये जिचा उल्लेख आहे ती तू नाहीस. आणि त्यानंतर मिनलने कार्ड उचलून वाचलं. त्यावर लिहिलं होतं की माझ्या सुंदर स्त्रीसाठी एक सुंदर ड्रेस. मिनल कार्ड वाचून अंशजवळ आली आणि म्हणाली, अंश, या तर असं काहीच लिहिलेलं नाही. तुम्ही उगाच इतका सुंदर ड्रेस खराब केला. अंशने जळालेला ड्रेस कचरापेटीत फेकला. मग तिला हात धरून तिला आपल्या जवळ ओढत म्हणाला, ड्रेस सुंदर असेल, पण तू माझी आहेस, फक्त माझी. अंशच्या डोळ्यात तिच्यासाठी असलेला अधिकार आणि तो ड्रेस पाठवणाऱ्या व्यक्तीबद्दलचा राग स्पष्ट दिसत होता. मिनल त्याला शांत करत म्हणाली, हो अंश, अगदी बरोबर. हे काही वेगळं सांगायची गरज आहे का? अंशने तिच्या हातातून कार्ड घेत पुन्हा वाचलं आणि म्हणाला, तू त्याची नाहीस, तू माझी आहेस. आणि हा ड्रेस मी पाठवलेला नाही म्हणजे तो तुझ्यासाठी असूच शकत नाही.
मिनल हसली आणि होकारार्थी मान हलवली. अंशने कार्डही कचरापेटीत टाकलं आणि मिनलला आपल्या मिठीत घेतलं. त्याने तिच्या कपाळावर हलके चुंबन घेतलं. मिनलने त्याच्याकडे पाहिलं. अंश हसत म्हणाला, घरी जाऊया. मिनलने हसून होकार दिला. इकडे भारतात. कपडे बदलून विक्रांत खाली हॉलमध्ये आला. नित्या सगळ्यांसोबत बसली होती. वंशला नीतूजी जेवण भरवत होत्या. ते दृश्य पाहून विक्रांत हसत म्हणाला, काय ऑरियर, दिसतंय दादीसोबत छान मैत्री झाली आहे. वंश आनंदाने म्हणाला. दादी म्हणाल्या, मी नीट जेवलो आणि त्यांच्यासोबत राहिलो तर तुम्ही आणि मम्मा माझ्यासाठी एक छोटंसं बाळ आणाल. हे ऐकताच विक्रांतने नित्याकडे पाहिलं तर नित्या आश्चर्याने वंशकडे पाहत होती. नीतूजी आणि मिस्टर खुराना मात्र हसत विक्रांतकडे पाहू लागले. विषय बदलण्यासाठी नित्या म्हणाली, मी वंशसाठी पाणी घेऊन येते. असं म्हणत ती स्वयंपाकघरात गेली. विक्रांत वंशजवळ बसत म्हणाला, नाही रे वंश, आता तर तू स्वतः छोटंसं बाळ आहे. आधी आपण दोघं तुझ्यासोबत खूप खेळूया, बरोबर ना. वंश हट्टाने म्हणाला, नाही, मला छोटंसं बाळ हवंय डॅड. तेवढ्यात नित्या पाणी घेऊन आली आणि म्हणाली, वंश हट्ट करत नाहीत बाळा. मम्माने सांगितलं ना, कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करायचा नसतो. वंश लगेच म्हणाला, सॉरी मम्मा, आता नाही करणार. वंशचा उतरलेला चेहरा पाहून विक्रांत म्हणाला, मम्मा ज्या ज्या गोष्टीसाठी तुला हट्ट करू नको म्हणेल त्या सगळ्या गोष्टी मी तुला आणून देईल. वंश आनंदाने म्हणाला, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी छोटंसं बाळ आणणार. नित्या विक्रांतकडे पाहू लागली. विक्रांत हसत म्हणाला, नक्की आणू, पण आधी तू थोडा मोठा हो, कारण छोटंसं बाळ यायला थोडा वेळ लागतो ना. आणि त्यानंतर हे ऐकून वंश खूप आनंदी झाला. नीतूजी म्हणाल्या, विक्रांत, नित्याला तिची खोली दाखव, ती फ्रेश होईल. आज संध्याकाळी आपण छोटेखानी पार्टी ठेवली आहे. फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय असतील. नित्या थोडा आरामही करू शकेल. विक्रांतने मान हलवली आणि नित्याचा हात धरून तिला वर घेऊन गेला. यावेळी मात्र नित्याला विक्रांतचा हात धरताना काहीसं वेगळंच वाटत होतं. खोलीत पोहोचताच विक्रांतने दरवाजा आतून लॉक केला. नित्या विक्रांतकडे गोंधळलेल्या नजरेने पाहू लागली. विक्रांतने दरवाजा लॉक केला आणि नित्याला म्हणाला, मला माहीत नाही नित्या, तू मला आणि माझ्या कुटुंबाला पूर्णपणे कधी स्वीकारशील, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वंश हा माझाही मुलगा आहे. त्याच्या आणि माझ्यामध्ये कुणीही बोलणार नाही, अगदी तूही नाही. मला माहीत आहे वंशला कधी काय आणि कसं समजवायचं. तुला खरंच वाटतं का त्याच्या हट्टामुळे मी आणि तू. बोलता बोलता विक्रांत थांबला आणि त्या डोळ्यात अश्रू घेऊन अजूनही आश्चर्याने विक्रांतकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून विक्रांत स्वतःला सावरत म्हणाला, पहा नित्या, आधी जे काही झालं ते विसरून जा. मी वचन देतो, जोपर्यंत तुझी इच्छा नसेल तोपर्यंत आपण या लग्नाच्या नात्यात पुढे जाणार नाहीत. तुझी परिस्थिती मला समजते नित्या, पण तूही माझी आणि माझ्या कुटुंबाची परिस्थिती समजून घे. वंश त्यांच्यासाठी एका सुंदर सरप्राईज सारखा आहे आणि ते त्याच्यासोबत मनापासून आनंद घेत आहेत. असं म्हणत विक्रांतने तिच्या डोळ्यातील अश्रू अलगद पुसले. नित्याने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, सॉरी, आता पुढे मी नक्की काळजी घेईन. विक्रांतने होकारार्थी मान हलवली आणि तिथून निघू लागला. पण नित्याने त्याला स्वतःकडे वळवलं आणि त्याच्या छातीशी बिलगत म्हणाली, मी खरंच खूप सॉरी आहे विक्रांतजी. वंशला इतक्या दिवसांनी मोठ्यांचं प्रेम मिळत आहे. मला भीती वाटते की तो हे सगळं सांभाळू शकला नाही तर. नित्याचं असं अचानक त्याच्या मिठीत येणं विक्रांतच्या हृदयाची धडधड वाढवून गेलं.
क्षणभर तो तिच्या इतक्या जवळ येण्याने अवाक झाला. तिचं बोलणं ऐकून त्याने तिला अलगद स्वतःपासून दूर केलं. तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, वंश अजून लहान आहे. नेत्या, त्याला सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. त्याने काय सांभाळायचे आता हे सगळं सोड आणि फ्रेश होऊन थोडा आराम कर. वंशची किंवा आईबाबांची काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित आहे. मी सांगितलं ना, सगळं मी सांभाळेन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. नित्याने हलकसं हसत होकारार्थी मान हलवली. सायंकाळची वेळ होती. मिनल आणि अंश भारतात परतले होते. घरी मिनलच्या यशाबद्दल सर्वजण तिचं अभिनंदन करत होते. मिनल सगळ्यांसोबत हॉलमध्ये बसली होती. तेवढ्यात मिस्टर कपूर आर्यन मेन्शनमध्ये आले. मिस्टर कपूरांना पाहून मिनल म्हणाली, अरे अंकल, तुम्ही इथे? काही काम असतं तर मला बोलावलं असतं. मिस्टर कपूर म्हणाले, नाही ग बाळा, मी तर माहीला घरी घेऊन जायला आलो होतो. ती काल संध्याकाळपासून घरी आली नव्हती. आहांकडून कळलं की ती इथे आहे म्हणून मी स्वतःच तिला न्यायला आलो. त्यांचं बोलणं ऐकून हॉलमध्ये बसलेले केशवजी म्हणाले, आता आमची माही इथून डोलीत बसूनच तुमच्या घरी जाईल. मिस्टर कपूर केशवजींचं बोलणं ऐकून मिस्टर कपूर आश्चर्याने म्हणाले, जी मला काही समजलं नाही. त्यावर स्मिताजी हसत म्हणाल्या, आता माही आहांशी लग्न करूनच तुमच्या घरी जाईल भाऊसाहेब. हे ऐकताच मिस्टर कपूर यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य एकत्र उमटलं. खरंच सांगताय तुम्ही? त्यांनी आनंदाने विचारलं. केशवजींनी त्यांना सोफ्यावर बसवत सांगितलं, हो कपूर साहेब, माहीने आहांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. माही आमच्यासाठी आमच्या मुलीसारखीच आहे. म्हणून आम्ही ठरवलं आहे की तान्यासोबत माहीचं कन्यादानही मी आणि स्मिताजी करू. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर. मिस्टर कपूर यांनी केशवजींचा हात हातात घेतला आणि भाऊक होत म्हणाले, तुम्हाला कल्पनाही नाही तुम्ही दोघं माझ्यासाठी किती मोठं काम करत आहात. असं समजा की तुम्ही माझी आयुष्यातली शेवटची इच्छा पूर्ण करत आहात. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याचनंतर तेवढ्यात मागून माहीचा आवाज आला, डॅड. मिस्टर कपूर मागे वळून पाहतात. माही धावतच त्यांच्या जवळ आली आणि त्यांना मिठी मारत म्हणाली, मी योग्य निर्णय घेतलाय ना डॅड? तुम्ही माझ्यावर रागावलेले नाहीत ना? मिस्टर कपूर यांनी तिचं बोलणं मध्ये थांबवत म्हटलं, अगं काय बोलतेस तू? आहांशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन तू मला माझ्या अपराधीपणातून मुक्त करत आहेस. तुला कल्पनाही नाही रोज तुला अशा अवस्थेत पाहून माझ्यावर काय बितत होतं. थँक्यू बाळा, थँक्यू सो मच. आहानला याबद्दल सांगितलंस का? माहीने होकारार्थी मान हलवत उत्तर दिलं, हो, त्याच्याशी बोलणं झालं आहे. बाकी भेटल्यावर सविस्तर बोलते. मिस्टर कपूर तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत हसले. दुसरीकडे उभी असलेल्या तृप्तीने मिनलला घडलेली सगळी गोष्ट सांगितली. मिनलला माही आणि आहानसाठी खूप आनंद झाला. काही वेळ सगळ्यांशी गप्पा मारल्यानंतर मिस्टर कपूर तिथून निघून गेले. त्यानंतर मिनल खोलीत आली आणि अंशला सगळी गोष्ट सांगितली. अंश लॅपटॉपवर काम करण्यात व्यस्त होता. तिच्याकडे न पाहताच तो म्हणाला, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मला माहीसाठी खरंच खूप आनंद झाला. शेवटी तिने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतलाच. मिनल काही क्षण विचारात पडली आणि म्हणाली, ऐका ना अंश, समजा मला काही झालं तर? तुम्ही दुसऱ्या कुणाशी? तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अंशने तिच्याकडे नजर उचलून पाहिलं. त्यांच्या डोळ्यात इतका तीव्र राग आणि नाराजी होती की जणू तो तिला नुसत्या नजरेनेच गप्प बसवणार होता. मिश्का बोलता बोलता शांत झाली. अंशने लॅपटॉप बंद केला आणि तो तिच्याजवळ गेला
अंशला असा निर्विकार चेहऱ्याने स्वतःच्या जवळ येताना पाहून मिनल थोडी घाबरली. अंशने मिनलच्या कमरेभोवती हात ठेवला आणि तिच्या ओठांवर हलकेच चुंबन घेत म्हणाला, तू माझ्यासाठी नेमकी आहेस काय हे मला माहीत नाही, पण माझ्यासाठी तू मनापासून मिळालेला शांततेचा श्वास आहेस. माझ्या आयुष्याचा आधार आहेस. माझ्या नीरस आयुष्यातील जिवंतपणा तूच आहेस, असे म्हणत त्याने प्रेमाने तिच्या नाकावर चुंबन घेतले आणि पुन्हा सोफ्यावर बसून लॅपटॉप उघडला. मिनलने आपल्या ओठांवर हात फिरवत तक्रारीच्या सुरात म्हटलं, हे सगळं नीट बोलूनही सांगता आलं असतं ना. एवढं अचानक किस करण्याची काय गरज होती. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच लॅपटॉपवर काम करत असलेला अंश म्हणाला, सरळ गोष्ट तुला कधी समजते का बटरफ्लाय? समजली असती तर असे निरर्थक प्रश्न विचारले नसतेस. मिनलने तोंड वाकडं करून त्याची नक्कल केली. अंशने वर पाहिलं तर ती लगेच सरळ उभी राहिली. तो पुन्हा काम करत म्हणाला, माझी नक्कल करणं बंद कर. तू मान्य कर किंवा नको करू, पण अभिनय तुझ्या बसची गोष्ट नाही. त्यापेक्षा तयार हो. थोड्याच वेळात आपल्याला मिस्टर खुराना त्यांच्या घरी जायचं आहे. मिनल आश्चर्याने म्हणाली, म्हणजे तुम्ही सुद्धा पार्टीला येणार आहात? अंशने भुवय उंचावत विचारलं, का माझ्यासाठी नो एंट्रीचा बोर्ड लावला आहे का? मिनलही न घाबरता म्हणाली, नाही, पण तुम्ही पार्टीत असलात की आम्हाला मोकळेपणाने मजा करता येत नाही. तुम्ही एका जागी बसून सगळ्यांकडे बघत राहता. अंश तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, मला वाटतं तुला पार्टीलाच जायचं नाहीये, बरोबर ना? हे ऐकताच मिनल कोणताही वाद न घालता सरळ बाथरूममध्ये पळाली. दुसरीकडे आहान मिस्टर कपूर यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होता. खरं तर त्याला त्यांच्यापेक्षा त्यांच्यासोबत येणाऱ्या माहीची जास्त उत्सुकता होती. मिस्टर कपूर यांच्या गाडीचा आवाज ऐकताच तो हॉलमधून उठून दाराकडे पाहू लागला. मिस्टर कपूर हळूहळू आत आले आणि सोफ्यावर बसले. त्यांच्या चेहऱ्यावरचं उदासपण पाहून आहान घाबरत म्हणाला, काय झालं डॅड? माही तुमच्यासोबत आली नाही का? आणि त्यावेळी मिस्टर कपूर यांनी फक्त नकारार्थी मान हलवली. आहान पुन्हा उदासपणे म्हणाला, पण का डॅड? तर त्यावेळी मिस्टर कपूर म्हणाले, माहीला तसं यायचंच नव्हतं. आहान आणि मिस्टर आर्यनही तिला अशा प्रकारे पाठवणार नाहीत. आहान गोंधळून म्हणाला, म्हणजे आणि माही का नाही यायचं म्हणाली? तर त्यावेळी मिस्टर कपूर हसत म्हणाले, आपल्याला पूर्ण तयारीनिशी तिला घ्यायला जावं लागेल. मिस्टर आर्यन यांची इच्छा आहे की तू त्यांच्या घरी बरात घेऊन जावंसं आणि तुझ्या नवरीला डोलीत बसून सन्मानानं घरी आणावंसं. हे ऐकताच आहानच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. तो त्यांच्या शेजारी बसत म्हणाला, माहीलाही हेच हवं आहे का डॅड? मिस्टर कपूर त्याला मिठी मारत म्हणाले, ते तुलाच माहीकडून विचारावं लागेल बेटा. मी खूप आनंदी आहे. आता लवकर माहीला या घरात घेऊन ये. या घराने आनंद पाहून कितीतरी वर्ष झाली. आहान हसत म्हणाला, हो डॅड, आता सगळं ठीक होईल. त्यानंतर मिस्टर कपूर यांनी तिथे घडलेली सर्व घटना त्याला सविस्तर सांगितली. सर्वजण विक्रांतच्या घरी होणाऱ्या पार्टीसाठी तयार झाले होते. मिनल अंशच्या कारमध्ये जाऊन बसली. तेवढ्यात तिचं लक्ष समोर उभ्या असलेल्या कारकडे गेलं. त्या कारमध्ये विवान, तृप्ती, तान्या आणि माही बसले होते. त्यांना हसत गप्पा मारताना पाहून ती म्हणाली, राज, तुम्ही जा, मी विवानच्या कारने येते. अंशने विवानच्या कारकडे पाहत विचारलं, का माझ्या कारमध्ये काटे आहेत का? आणि त्यावेळी मिनल हळूच पुटपुटली, कारमध्ये असोत किंवा नसोत, तुमच्या बोलण्यात मात्र नक्कीच काटे आहेत. अंश कार चालवत हसत म्हणाला, तूच एकटी आहेस जिला माझ्याशी मन मोकळं बोलायची मोकळीक दिली आहे.
अगदी बायकोसारखी रागावतेस आणि ते मला आवडतं. मिनलने त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो फक्त हसला. दुसरीकडे विक्रांत वंशला तयार करून पुन्हा खोलीत आला. नित्या आरशासमोर बसून तयार होत होती. वंशशी बोलत असताना विक्रांतची नजर नित्यावर पडली आणि तो क्षणभर स्तब्ध झाला. गुलाबी रंगाच्या लेहंग्यात नित्या अतिशय सुंदर दिसत होती. आजपर्यंत त्याने तिला बहुतेक वेळा हॉस्पिटलच्या कपड्यांत किंवा साध्या सूटमध्येच पाहिलं होतं. आज ती इतकी सुंदर सजलेली पाहून त्याच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. वंशच्या आवाजाने नित्याने मागे वळून पाहिलं. ती हसत त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, काय रे माझ्या हँडसम मुला, आज तर तू खूपच छान दिसतो आहेस. वंश हसत म्हणाला, थँक्यू मम्मा. विक्रांत लगेच म्हणाला, आणि मी कसा दिसतोय? नित्या हसून म्हणाली, तुम्ही तर नेहमीच छान दिसता विक्रांतजी. विक्रांत तिच्या जवळ आला. तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला, आणि आज तुम्ही अगदी माझ्या पत्नीसारख्या दिसत आहात. नित्या त्याच्या डोळ्यात पाहू लागली आणि विक्रांत फक्त हसला. थोड्याच वेळात पार्टी सुरू झाली. मिसळ खुराना सर्व पाहुण्यांची नित्या आणि वंशशी ओळख करून देत होते. काहींनी दोघांचं मनापासून स्वागत केलं तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. त्यापैकी एक म्हणजे नीतूजींची मैत्रीण सानिया होती. विक्रांत वंशला घेऊन वाणीच्या मित्रांकडे गेला. तेवढ्यात सानिया नीतूजींना म्हणाली, काहीही म्हण नीतू, पण तुझ्या मुलाने योग्य निर्णय घेतला नाही. लग्न करायचंच होतं तर एखाद्या चांगल्या घरच्या मुलीशी करायला हवं होतं. आम्ही तर माझ्या मुलीचं आणि विक्रांतचं लग्न ठरवायचा विचार करत होतो. इतक्यात मागून एक गोड आवाज आला. का आंटी, नित्या मॅडममध्ये नेमकी कोणती कमतरता आहे? त्या डॉक्टर आहेत आणि फक्त डॉक्टरच नाहीत तर एक कुशल सर्जन आहेत. त्यांच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे, पण तुमच्या स्वतःच्या मुलीबद्दल मात्र? मिनल आजूबाजूला पाहत म्हणाली, अरे ती तर तिथे आहे. मला माहीत होतं की कुठेतरी बसून पुन्हा दारू पित असेल. आणि सॉरी, दररोज नाही तर जवळजवळ प्रत्येक तासाला आपलं रिलेशनशिप स्टेटस बदलणारी तीच ना? हे ऐकताच सानिया मिनलकडे संतापाने पाहू लागली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा. आणि कालच्यासाठी खरंच कालचा भाग अपलोड करू शकले नाही म्हणून